सगळे मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा चविष्ट रेसिपी सोबत आली आहे. तर जेव्हा कधी आम्ही लहानपणी ना आजारी पडायचो किंवा अजूनही, तर आमची मम्मी ना छान असं वरणाला ना मिरची वगैरे वाटून फोडणी द्यायची, फोडणीचं वरण म्हणायची ती त्याला, आणि छान अशी चपाती कुस्करून आम्हाला भरवायची. अजूनही ती भरवते आणि ते वरण इतकं छान लागतं ना. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरी सुद्धा हे बनवलं जातं, पण आमच्या घरची पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करतेय. तर चला आज छान असं माझ्या मम्मीच्या पद्धतीने फोडणीचं वरण बनवूया, अगदी वेगळ्या पद्धतीने. चला चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर म्हणजे हे फोडणीचं वरण बनवण्यासाठी सगळ्यात आधी ते मी इथे ना 1 तांब्याभर इतकं पाणी ना गरम करत ठेवलेलं. पाण्याला छान असं थोडीशी उकळी आली ना की त्यामध्ये काय करायचंय, हे बघा इथे मी ना तुरीची आणि मुगाची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलीये. तुम्ही डाळ बनवण्यासाठी फक्त तुरीचीही वापरू शकता, फक्त मुगाचीही वापरू शकता. बिकॉज बऱ्याच जणांना तुरीच्या डाळीने पोट फुगतं, त्यामुळे तुम्ही एक तर बनवताना हिंग टाकू शकता, नाहीतर मग तुम्ही पूर्णच मुगाची डाळ वापरू शकता. पण इथे मी मिक्स घेतलीये, ज्यामुळे चव खूप छान येते आपल्या डाळीला. आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून ही डाळ ह्याच्यामध्ये टाकायची. त्याचसोबत इथे मी 1 बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, तो सुद्धा ऍड करायचा. अगदी थोडंसं मीठ टाकायचंय आणि आपली डाळ उतू नको जायला त्यासाठी इथे मी अगदी थोडंसं तेल ऍड करतेय. आणि बऱ्याच जणांचं असं असतं की आमची डाळ उतू जाते, तर डाळ उतू न जाण्यासाठी काय करायचं, पहिली 1 शिट्टी मोठ्या गॅसवर घ्यायची आणि बाकीच्या 2 मीडियम फ्लेमवर घ्यायच्या, म्हणजे आपली डाळ अजिबात उतू जात नाही. आता ह्याला झाकण लावूया आणि मस्तपैकी 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर म्हणजे एक बाजूला आपली डाळ शिजतीये, तोपर्यंत ह्यासाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊया ताजं ताजं. त्यासाठी नाही ते कोथिंबीर घेतलीये, 1 चमचा जिरं कच्चं आहे, भाजलेलं नाहीये. त्याचसोबत तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. मला थोडं झणझणीत आवडतं, त्यामुळे मी ते 6 ते 7 तिखट हिरवी मिरची घेतलीये, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या. आता हे सगळे जिन्नस ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता वाटून घ्यायचेत सगळे. आणि हे वाटताना थोडंसं अगदी ना ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं आहे आपल्याला. आपण डाळ शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलंय आणि आता ह्याच्यात सुद्धा थोडंसं मीठ टाकायचंय. त्यामुळे डाळ बनवताना ना टेस्ट करूनच मग मीठ टाका. आता हे वाटून घेऊया पाणी न टाकता. तर मंडळी हे बघा, जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही, थोडंसं असं जाडसर हे आपल्याला वाटून घ्यायचं. एक बाजूला आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया आता. तर म्हणजे आता ही झणझणीत अशी मस्त चविष्ट डाळ करण्यासाठी मी इथे ना लंगडी टोप घेतला. आमच्याकडे ह्याला लंगडी टोप म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यात 2 मोठे चमचे इतकं तेल आपल्याला ऍड करायचंय. आणि तेल मस्त तापलं ना की त्यामध्ये टाकायची मोहरी. पहिले तर हे बघा, मोहरी मस्त तडतडायला लागली की त्यामध्ये टाकायचं अगदी थोडंसं जिरं, कारण आपण वाटणात सुद्धा जिरं टाकलंय. आणि डाळीने बऱ्याच जणांचं पोट फुगतं, त्यासाठी ना अगदी थोडंसं हिंग टाकायचं इथे, भरपूर असा कढीपत्ता. हे बघा मस्त कढीपत्ता तडतडला की आता जे आपण हिरवं वाटण करून घेतलंय ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि हे वाटण टाकताना गॅस बारीक करायचा, बिकॉज कोथिंबीर वगैरे असल्यामुळे ना हे चिटकलं जातं वाटण, त्यामुळे बारीक गॅस करायचा. आता हे वाटण अगदी तेलावर मिनिटभर परतून घ्यायचंय बारीक गॅसवर. जर तुम्ही हाय फ्लेम केली नाही सगळं वाटण टोपाला चिटकलं जातं. तर म्हणजे हे बघा, आपलं वाटण छान असं लालसर रंगावर परतलं गेलं ना की आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हे बघा, आणि आता हळद टाकली की थोडंसं मिक्स करून लगेच आपण जी डाळ शिजवून घेतली आहे ना, हे बघा मस्त अशी डाळ शिजवून घ्यायची आणि टाकायची. चरकन फोडणी बसते. हे बघा, वा वा. आणि आता अगदी थोडंसं हे मिक्स करायचं आणि मीठ टाकायचंय. आपण वाटणात सुद्धा टाकलंय, त्याचसोबत ना डाळ शिजवताना सुद्धा, म्हणून अगदी टेस्ट करून थोडंसं टाका तुम्ही मीठ. आणि आता तुम्हाला जर ह्याच्यात अजून पाणी ऍड करायचं असेल ना, चपाती भाकरी कुस्करून खायला, तर अजून ऍड करा. मी आता अगदी थोडंसं कोमट पाणी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे, कारण शिजेपर्यंत तेवढं आटलं जातं पाणी. आता ना ही डाळ मीडियम फ्लेमवर छानपैकी 5 मिनिटं उकळून घ्यायची आपल्याला, जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर मस्त उतरला जातो डाळीत. हे बघा मंडळी, मस्त अशी ना डाळ खळाखळा शिजू द्यायची. छान अशी तुम्ही हाय फ्लेमवर शिजवा किंवा ना मीडियम फ्लेमवर उकळवली तरी देखील चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा मस्त 4 ते 5 मिनिटं अशी डाळ शिजली ना की चव खूप छान लागते. आणि हे बघा ना, जर तुम्हाला कन्सिस्टन्सी ना घट्ट हवी असेल भातासोबत खायला, पाणी कमी ऍड करा किंवा जास्त शिजवा. पण मला ना असं भाकरी चपाती कुस्करून खायला खूप आवडते, त्यामुळे मी ना पातळच करते ही. आता काय करायचं, डाळ मस्त शिजली आहे, कन्सिस्टन्सी सुद्धा प्रॉपर आहे. आता ना गॅस बंद करायचा
आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची ह्यामध्ये आणि गरमागरम सर्व करून घ्यायची. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी मस्त अशी आपलं झणझणीत फोडणीचं वरण तयार आहे. जी बनवायची पद्धत अगदीच वेगळी आहे, कमी वेळात होतं, कमी साहित्यात, आणि मेन म्हणजे माझ्या मम्मीची पद्धत आहे. आणि ह्याच्यात ना चपाती, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी कुस्करून खायला असली भारी लागते ना राव, काय सांगू तुम्हाला. आता मी तुमच्याशी बोलतीये तरी सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलंय. आणि ना भातासोबत सुद्धा खूप छान लागतं. तुम्हाला रोज तेच तेच ना वरण किंवा तिखट वरण खाऊन कंटाळा आला असेल ना, ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा राव. खरंच बनवायला खूप सोपं आहे, पण चवीला खरंच खूप छान लागतं. सो एकदा रेसिपी बनवाय, माझ्या मम्मीची आहे. आणि जर बनवून आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.